चला टीम वेलोंडे संघाचे सुमित आपण संपर्क साधा. पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजानं. अजय चांगले गोलंदाज आहेत कौदुंबी स्पोर्ट्स शेडगाव संघाचे. यावेळेला मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला ढकलला आणि त्यानंतर इथे सिंगल घेतली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 यावर अंकावरती. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक बाजूने ऋतिक आहेत, दुसऱ्या बाजूने रुशांत. दोन्ही फलंदाज अगदी फलंदाजी करता जाणले जातात, ओळखले जातात आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना चांगली बॅटिंग करताना पाहिले. अमोलची महत्वाची विकेट आली, त्यामध्ये थोडस दडपण टीमवरती नक्कीच असेल. यावेळेला पहा अंतराईज खेळण्याचा प्रयत्न आणि इथं क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्यानंतर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय निलेश कर्णधार आहेत. बॉल पर्यंत पोहोचाय, चेंडूची फेकी करतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती. सात धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 7 धावा. अमोलची विकेट आल्यानंतर खूप चांगला खेळ. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी पाहिलं तरी एसटी रक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामस्थ मंडळ मौजे पाचगावच्या वतीनं. धावसंख्या मात्र 8. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती अजय गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र ऑन द राईज खेळले गेले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता. पाहू शकाल या ठिकाणी समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळायचा होता
मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही. एक चांगला झेल कॅरी केला आणि तिथून मात्र फलंदाजाला बाद केलाय. हा धक्का क्रमांक दुसरा पडतोय आई गावदेवी कोशिंबरी टीमला. त्यानंतर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयेश देखील फलंदाजी करता ओळखले जातात. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांची चांगली बॅटिंग पाहिली, परंतु ऋतिकची महत्वाची विकेट इथे आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 12 अंकावरती बसलेला संघाला दुसरा धक्का. षटकातला पुढचा बॉल इथून मात्र मार्गस्थ होईल. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती निलेशला लेफ्ट हँड बॅट्समन जयेश आहेत, त्यामुळे बॉल प्रत्येक बॉल मागे आपल्याला इथून चेंजेस फिल्डर रचनेमध्ये पाहायला मिळतील. खारबाव गावचं युवा नेतृत्व आदरणीय महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप झाले, त्यामुळे आम्ही त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या स्पर्धेकरिता खारबाव गावचे एक युवा नेतृत्व डॅशिंग पर्सनॅलिटी संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे अर्थातच महेंद्र दादा पाटील यांच्या सौजन्याने या ट्रॉफीज आम्हाला लाभल्यात. विकेट करायचं होतं, ऑन ड्राईव्ह ऑन साइडला बॉलला ढकललाय. इथे मिसफील्डला पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये रूपांतर केले 2 धावांमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव ही महत्वपूर्ण असते. 5 क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी झाली आणि फलंदाजाने लगेचच त्याचा फायदा उचललाय. 2 धावांनी टीमची धावसंख्या 14 अंकावरती. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय आणि त्यानंतर पाहू शकाल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली झाली आहे. 18 धावा धावफलकावरती. जयेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहा निलेश चांगली फलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना मिळताना दिसत नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज निलेशचा. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी मार्क 6 धावा षटकार. धावसंख्या आपण 6 पुढे पाहतोय 24-24 धावा. जयेश चांगली बॅटिंग करतायत, आपले हात खोलतायत. अटॅकिंग क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळतं. मिस टाइम स्ट्रोक टॉप आहे, ज्या फटका फसलाय. गोलंदाज निलेश चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते. झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला, झेल हातातून निसटला आणि त्याचं रूपांतर झालं 1 धावेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये सामनावीर ठरला होता मयूर काटेसकर, पण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरता व्यासपीठावरती या. सामना क्रमांक 2 वेलोंडे संघाचा कुणाल आपण व्यासपीठावरती आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. मॅन ऑफ द मॅच आपल्याला या ठिकाणी आकर्षक ट्रॉफीज दिली जाईल. कुणाल आपण व्यासपीठावरती यायचे. टीम वेलोंडे 25 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे गोलंदाज निलेश यांचा. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड द विकेटने पुढचा बॉल अकुट टपाचा बॉल बॅकफुट वरती आले, पूल केलाय. 1 धाव तर इथे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार, मात्र फेकी खराब होती. इथे नक्की होईल. धावसंख्या मात्र 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 27 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे पूर्ण झालाय. तर कुणाल आपण वेलोंडे संघाचे व्यासपीठावरती या. सन्माननीय अविनाश दादा भोईर यांच्या शुभास्ते हा आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. पहिल्या मॅच मध्ये सामनावीर ठरलाय. इथून मात्र अभिनंदन. खूप चांगला कुणालचा खेळ राहिला होता मोरणी संघाच्या अगेन्स्ट. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण त्याला देत आहोत. पुढील मॅच साठी तुला तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्लॉगर मध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, कारण शेवटचं निर्णायक षटक म्हटलं तर खूप महत्वाचं असतं. कारण या षटकामध्ये फलंदाज आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतात, अटॅकिंग क्रिकेट खेळत असतात आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजावरती एक मानसिक दबाव असतो आणि त्या दबावाखाली त्याला गोलंदाजी करायची असते. परंतु इथे काय घडेल देखील पाहावं लागेल.
अगदी पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या उभी केली गेली आहे ती मात्र 27 धावा आहेत आणि येणारे 6 बॉल मात्र धावा किती देऊन जातील हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 3 ला संतोष येतात. अनुभवी गोलंदाज संतोष आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. धावा रोखण्याचा जरूर त्यांचा प्रयत्न असेल. पहिला षटकामध्ये धावसंख्या 12 होती. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा धावफलकावर पोहोचलाय 27 अंकावरती. मॅचला शुभारंभ करायचा टीम शेडगाव अधिक वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच प्रकाश स्पोर्ट्स उंबरपाडा विपक्ष साईदेवा प्रतिष्ठान साईगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल पुलर लेनचा बॉल इथे मात्र पायचीत बाद केला जाईल. अगदी मिडल ऑफ दी स्टंप होता. योग्य डिसिजन पंच राहुल भोईर यांचा. आणखीन एक विकेट गमावलाय टीम कोशिंबडे संघाने. फलंदाज जयेश बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. जयेश देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात मयूर. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती जोडल्या गेल्या 27. इथून मात्र पाहू शकाल पुलर लेनचा बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल. धावचीची संधी निर्माण झाली. फलंदाज यशस्वीरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. डेंजर एंड वरती होते असं वाटत होतं इतकी इथे आता रनआउटची विकेट येणार की काय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज अगदी योग्य. 28-28 धावा. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मिलिंद शिंदे आपण मैदानात जा, कारण स्पर्धेमध्ये खेळत असताना कोणत्या प्रकारचे ऍक्शन थ्रो अथवा थ्रो गोलंदाजी चालणार नाही. आणि इथून तिसरे पंच मैदानात दाखल होतील मिलिंद शिंदे, ज्याने खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत मोरणी टीम साठी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या असे पंच मिलिंद शिंदे असतील. धावसंख्या आपण पाहतो 28. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. गोलंदाजाच्या संतोष राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील. यावेळेला बॉल होता ऑन साइड ला आडव्या बॅटने स्लॉग हिट करायचा होता. डॉट बॉल आलाय. अगदी चांगल्या पद्धतीचा बॉल इथे हाताळला गेला. चांगला बॉल आहे. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 28-28 धावा. स्लॉगर मध्ये अनुभवपणा लावून गोलंदाजी केली जाते. गतीवरती अधिक भर न देता स्लोअर डिलिव्हरी केली जाते आणि तिथे फलंदाजांना फसवलं जात आहे. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिला तर क्रॉस दी लाईन खेळायचं होतं. चांगला बॉल आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतील पायचीत स्वरूपामध्ये. आणखी एक विकेट गमावली टीम आईगावदेवी कोशिंबडे संघाने. नवीन फलंदाज स्ट्रायकर 1 आपल्याला पाहायला मिळतील रोशन. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 28-28. चेंडू क्रमांक 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय अगदी रोखला गेलाय. रोख लावली गेली आहे धावसंख्येला. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे. स्लॉगर मध्ये गोलंदाज संतोषने आपल्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकला आणि अनुभवावरती भर देत एक उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. त्यामुळे जीवनामध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे. तो अनुभव या मॅच मध्ये दाखवला गेलाय संतोष यांच्या माध्यमातून. रोशन ऑन स्ट्राइक. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता आलाय चौकार. चौकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा. पहा इथे धावा रोखणं गरजेचं होतं. सातत्यानं वारंवार या चुका आपण गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाकडून पाहिला. क्षेत्ररक्षण
आणि क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे तर क्षेत्ररक्षण. जर क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या तर त्याचा परिणाम तुमच्या सामन्यावरती पडतो आणि मग तो सामना तुम्हाला गमवावा लागतो. अशा स्थितीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32 अंकावरती. पुन्हा एकदा फुलर लेन्सचा बॉल आहे, खोलवर टप्पाचा बॉल आहे. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथे फेकी खराब आहे, 2 धावा इथे आल्या, तिसऱ्यासाठी प्रयत्न होईल, तिसरी सुद्धा पूर्ण. तीन धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 35 धावा, 36 धावांचं आव्हान असेल विजयाकरिता आई गावदेवी स्पोर्ट शेडगाव संघासमोर. 18 बॉल आणि 36 धावा, प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी गाठायची. चला मिलिंद शिंदे जुना बॉल जमा करा, कारण सेकंड ओव्हर आपण सेकंड फेरीतले सामने हे आपण जुन्या बॉलवरती खेळवणार आहोत. चला नवीन बॉल द्यायचा आहे. चला मिलिंद शिंदे आपण चेंडू द्या. नवीन बॉल दे ना. एक बॉक्स आणून ठेव. हा बोला ना. त्यांच्या गावाचा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? त्यांच्या ते खजानी आहेत ना, प्रांत अधिकारी आला होता, काही फोन केला. पहिली सकाळी जायला होती, चौथी ठेवायला त्यामुळे आपण लॉट सोडवलेले आहेत ना. बोललो मग कसं काय, मग एक काम करा, एक मॅच आमचं फक्त करा लेट. ते बॉल द्या तुला. जुना बॉल ठेव. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 35 धावा उभ्या केल्या, 36 धावांचं आव्हान गाठायचं. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाला. इथून मात्र सलामीची जोडी पाहू शकाल, निलेश आणि त्याच्या साथीने फलंदाज अजय. ही गोड जोडी आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाकडून मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपण पाहतोय. आव्हान जरी मोठं असेल तरी या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली की जय भवानी मोरनी संघ अखेरकार विजयाच्या उंबरट्यावरती होता. असं वाटत होतं विजयावरती शिक्कामोर्तब करेल, तो सामना त्यांनी गमावला. त्यामुळे टार्गेट चेस होऊ शकतो. स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती निलेश जोडी आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाकडून मॅचला शुभारंभ झालाय. चला मॅच स्पीडअप करा विनंती आहे टीम कोशिंबडे. अमोल देशमुख इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता अमोल. गोलंदाजी असो फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू अगदी वेगवान गोलंदाज म्हणून चर्चेत आहे. अमोल पहिला बॉल अगदी पाहिलं तर पिपनच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती उचलली आहे. अजयला चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेटने पहिला बॉल, पहिलाच बॉल प्रचंड गती, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय बॉल आणि वेगावरती अनेकदा तो स्वार होत असो. अमोलकडे गती आहे आणि गतीचा योग्य वापर त्याने अनेक टुर्नामेंट मध्ये केलाय. परंतु अजय आणि निलेशला इथून चांगली पार्टनरशिप, त्याचबरोबरीने ही धावसंख्येचा टार्गेट जर चेस करायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये अधिक धावा येणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो व्हॉट अ शॉट, स्टँड इन डिलिव्हर,
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी शॉट ऑफ द डे. क्लासिकल षटकार ठोकला अजयनं. सर्वोत्तम फटका आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. षटकारानं आपलं खातं खोलतोय, खातं उघडतोय फलंदाज अजय. धावसंख्या 6 वरती. किरण मोरे आपण या ठिकाणी संपर्क साधा. किरण मोरे मोरणी. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. लॉफ्टेड फटका अगदी पाहिलं तर बॅटच्या मधोमध बॉलला घेतला. प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळालं. किरण मोरे आपण या ठिकाणी संपर्क साधा. या ना यार, लवकर या 5 मिनिटात या. धावसंख्या 6 ने इथे अकाउंट ओपन केले. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 6. टार्गेट ठेवले गेले 36 धावांचं. त्याचं प्रत्युत्तर मात्र चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज अजय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप खेळले. प्रॉपर गॅप सिलेक्शन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळतोय फलंदाज अजयच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत. अमोलचा पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळलाय. बॉल डीप मिड विकेट सीमारच्या पलीकडे 4 धावांसाठी ढकलला गेलाय. चांगला स्ट्रोक आणि चांगली अटॅकिंग फलंदाजी आपण पाहिली फलंदाज अजयच्या माध्यमातून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. पुन्हा मॅच टीम मीटिंग घेऊ नका, मॅच सुरू करा. 14 धावा धावफलकावरती आहेत. अगदी अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं. 2 चौकार 1 षटकार लगावला गेला आणि खऱ्या अर्थानं पाहिली तर एक चांगली सुरुवात इथून पाहायला मिळाली. 14 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल राईट मुहूर्त विकेटने मार्गस्थ केला जाईल. इथे पहा पुन्हा एकदा अगदी जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. विराट कोहली स्टाईल मध्ये हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 18 वरती. चांगली बॅटिंग गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहिलं तर आडवा बॅटने स्लॉग हिट करायचा होता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पहा पहिला बॉल दमदार होता. त्यानंतर अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले. बिनगडी बाद 22. सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार लगावले गेले. अप्रतिम फलंदाजी अजयच्या माध्यमातून. 4 चौकार 1 षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या नेऊन ठेवली गेली आहे तब्बल 22 अंकावरती. अजून देखील पाहिलं तर मॅच संपली नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची आवश्यकता. पहिली चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली या स्पर्धेमध्ये फलंदाज अजयनं. अतिशय धुवंदार फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहिली. धावसंख्या आपण पाहतोय 22. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रोशन. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 22 अंकावरती 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेट ना. बिग हिट स्टँड इन डिलिव्हर. बॉलला फेकून दिलंय 6 धावांकरिता आलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट आपण पाहतो. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. चला ऑल इंडियर्स आपण बॉल द्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. विनंती आहे ज्या बाजूला बॉल गेलाय तर मैदानात लगेचच पाठवा. 28 धावा 8 धावांची आवश्यकता होत्या.
विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव. चला जुना बॉल द्या. एकंदरीत आपण पाहतोय धावा धावफळ करते 28 आहेत. विजया करता अवघ्या 8 धावांची आवश्यकता. या अगोदर अजयने समाचार घेतला. आता मात्र निलेश आपल्या हात खोलतात. दोन्ही एंडच्या फलंदाजांची आक्रमकता पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र मिळेल. 29 धावा धावफळकावरती. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत 29. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. इथून बॅटर पासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांना आणि यशस्वी झालाय. डॉट बॉल इथे आलाय. अजून देखील पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 9 बॉल मध्ये अवघ्या 7 धावांची आवश्यकता. रोशन राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत फलंदाज अजय करिता. यावेळेला मात्र पाहिलं तर समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले. लॉंग ऑफ आहे. एक धाव इथे आली आहे. सिंगल वरती समाधान ठेवलं जाईल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 30 धावा धावफळकावरती. गौरव शिंदे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोरनी टीमचे कर्णधार होते. खऱ्या अर्थानं आज असं वाटलं होतं फुलटॉस बॉलला ते षटकारामध्ये कन्वर्ट करतील, परंतु मला तर आता असं वाटतंय की थोडंसं त्याने आता दूर जावं. धावसंख्या 30 या अंकावरती. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता. निलेश हुक करत होते. स्वतःवरती निराश नाराज आहेत. त्यांना ठाऊक आहे इथे संधी होती, परंतु संधी गमावली गेली आहे आणि डॉट बॉल आलाय. 5व्या क्रमांकाचा बॉल आलाय. डॉट. धावसंख्येचा फळक 30 अंकावरती. 7 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टीम साईगाव विपक्ष उंबरपाडाशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला विनंती आपल्या संघनायक टॉस साठी या. प्लीज कॉपरेट करा टीम साईगाव. यावेळेला मात्र लॉंग ऑन कडे बॉलला ढकललाय. अमोल आहे त्या ठिकाणी. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. षटक कंप्लीट झाले या ठिकाणी. 31 धावा धावफळकावरती. सन्माननीय चंद्रकांत उतेकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 31. 31 धावा धावफळकावरती आहे आणि इथून विजयाकरिता 6 बॉल आणि अवघ्या 6 धावांची आवश्यकता. चला टीम साईगाव संघाचे कर्णधार टॉस साठी या. 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. अकुट टप्प्याचा बॉल इथून मात्र पाहिलं तर मिड ऑफ कडे खेळलाय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे, परंतु मॅच संपली नाही कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथून मात्र डॉट बॉल घेतले तर काही घडू शकेल, परंतु इथे पहा वेट अँड वॉच केलं क्षेत्ररक्षकानं आणि त्याचाच परिणाम तिथे भोगावा लागला. जी सिंगल होती ती दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केली आणि पहिल्या बॉल वरती आल्या 2 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतात ऋतिक. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पंचांकडे अपील केली आहे. पंच सहमत आहेत. मॅच संपली नाहीये. मॅच संपली नाहीये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि 3 धावांची गरज. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. यानंतर वीक फाईट भिवंडी ग्रामीण मधील 2 बलाढ्य शाही संघ आमने सामने असतील. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव विपक्ष प्रकाश स्पोर्ट्स उंबरपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चंदन बोलला ना, मला वाटलं कुणाच्या याच्या केला का तू त्यांना कॉल? हो पण ते येतील का नाही? हा ठीक आहे. या वेळेला दांडी गुल केली आहे फलंदाजाची. काही क्षणासाठी फलंदाज देखील त्याच ठिकाणी निरीक्षण करत उभे राहिले की इथे काय घडलंय. मॅच संपली नाही. पहा मॅच होती कुठे. 6 मध्ये 5 काढायच्या होत्या. आता मॅच आली आहे 3 मध्ये 3. एक बाजूने विकेट्स गमावले, डॉट बॉल आलेत. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये.
3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. इथून मात्र फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज दर्पण मैदानाच्या आतमध्ये. सचिन बाद झाले. दर्पण जात आहेत. 3 बॉल 3 ची गरज. काय घडेल काय बिघडेल. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून भेदक मारा. सलगच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स टिपल्यात. विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण होईल का. आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली. आता विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल का. स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी ऋतिकची पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने बॉल मार्गस्थ केला जाईल. दर्पण करिता बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी. इथून चांगली कामगिरी बजावली आहे. म्हणून क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप प्राप्त झालंय. आज देखील तो सामना मला आठवतोय. 2020 ग्राउंड होतं दाभाडचं. हरस्पोर्ट दाभाड विपक्ष शेडगाव. सेमीफायनलची मॅच. हा संघ शेडगाव ज्या संघाला 3 मध्ये 3 झाल्या नव्हत्या. पुढचा बॉल इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये होता आणि बॉलला फिनिश. टाटा बाय बाय. मॅचला संपवली.